दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. आई गावदेवी सोनाल आणि न्यू मिलन पायगाव. दोन्ही पंच या सामन्यासाठी भाऊ पाटील आणि शिवाजी मडवी. तिसरे पंच सुरेश घरत. या स्पर्धेमध्ये उद्याचा फायनल दिवस आणि उद्या दशरथ पाटील सर देखील या स्पर्धेला आपली उपस्थिती देणार आहेत. उद्या नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, यात मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अरुण पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. पहिल्या सामन्यामधून देखील 6 धावेनी आपल्या इनिंगला सुरुवात केली होती. नक्कीच इथे जर न्यूझीलंड पायगाव संघाला चांगली टोटल बनवायची असेल तर नितीन गवलीला खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. इथे दुसरा चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या खाली के के कैलास मडवी. ज्या खेळाडूच्या आपण होतो तो खेळाडू दुसऱ्या चेंडूवर जलबाच्या स्वरूपात बाद झालेत. नितीन गवली. गुलवी आणि भरत भोईर. नक्कीच या दोन्ही खेळाडूंचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. जय बजरंग भिनार नवीन 40+ संघाचे हे दोन दिग्गज खेळाडू जगदीशदादा गुलवी आणि भरत भोईर आपलं देखील स्वागत आहे. उपसरपंच चषक 2024 मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. नवीन फलंदाज आले प्रदीप पाटील, प्रदीप काटेकर. हा चेंडू अगदी टॅप केलाय. संजय मडवीचा चांगला प्रयत्न येते. चेंडू हाताला जरूर स्पर्श झालाय. 2 धावा पूर्ण केलेत. सॉरी, पहिला चौकार होता. दुसऱ्यावर विकेट, तिसऱ्यावर 2, एकूण टोटल 6. 3 चेंडू मध्ये 6 धावा. नितीननं 4, प्रदीपनं 2. अनिल मुकादमला खातं खोलायचं आहे. चांगला खेळ, गोलंदाज बाद. काय क्षेत्ररक्षण लाभलंय. जे जालं विणलेलं आहे ते जाल्यामध्ये अगदी मासे सापडलेले आहेत. बाजूने तुमचं क्षेत्ररक्षण आहे त्या दिशेनं अगदी गोलंदाजी नेहमी त्यांची होत राहते. संतोष पाटीलचं कौतुक करावं लागेल. संघनायक म्हणून त्यांच्या खांद्यावर आज संघ या संघटनेमध्ये जेव्हापासून दाखल झालाय तेव्हापासून संतोष पाटील या संघाचे संघनायक म्हणून आपण पाहिलेले आहेत. 4 चेंडू, 1 चौकार, 1 दुहेरी आणि 2 विकेट अरुण पाटील. इथे पुन्हा एकदा
त्याच दिशेनं तेच खेळाडू आणि अजून एक फलंदाज बाद. चंदू मुकादम बाद झालेत. हॅट्रिक ऑन आहे. आज 2 हॅट्रिक कंप्लीट झालेत. बघूया ज्या पद्धतीने आपण कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय, फलंदाजी पाहतो, तशी फलंदाजी इथे आपण न्यूझीलंड पायगाव संघाकडून अगदी चेंडू ऑफ स्ट्राईकवर आहेत आणि चेंडूवर फटका मारण्यासाठी कुठलाही ताकद फलंदाजाकडून पाहायला मिळाली नाहीये. हेमंत देवलीकर थोडेसे नाराज. बघूया इथे विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील तिसरी कंप्लीट होईल का? भरत आलेत. इथे ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडूला टॅप केलाय. एक सिंगल दुसरीसाठी आणि इथे फलंदाज भरत आउट. उपसरपंच चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष मनस्वी हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज किरण. बघूया किरण कडून आशिषचे किरण न्यूझीलंड पायगा मिळतील का? अनिल मुकादम अजूनही खेळपट्टीवर आहेत, सलामीला आलेत आणि मला मला वाटतं प्रथमच स्ट्राईकवर त्यांना संधी मिळालेली आहे. क्या बात आहे. अनिल मुकादम या सोनाले गावचे जावई आहेत आणि इथे बघूया आता मेवना परिवार सासूरवाडीचं गाव. गोलंदाजी कशी होईल सोनाली संघाकडून? नाही ते तर आहे. मैदानाच्या बाहेर मैत्री नातीगोती, मैदानामध्ये मात्र नक्कीच प्रतिस्पर्धी म्हणून नेहमीच आपण खेळताना कित्येक खेळाडूंना पाहिलेले आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सोनाली संघ स्पर्धा जरी आपली असली तरी आपण देखील वेळेचं भान ठेवायचं आहे. गोलंदाज इंद्रपाल तरे आणि पहिल्या चेंडूवर अनिल मुकादमनं चेंडूला पाठवला हवाई सफर. षटकार. आता 7 वरून 6 ने वाढून 13 वर पोहोचवलेली आहे. नक्कीच अशाच फटक्यांची गरज आहे. सोनाली संघाला जर चांगली टोटल द्यायची असेल तर आता अनिलला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे चांगला चेंडू अगदी विकेट टू विकेट आपण चेंडू पाहिलाय. चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त एका सिंगल येईल. अनिल मुकादमची चांगली कॉलिंग आहे किरण साठी. धावसंख्या 14. 7 वर अनिल मुकादम, 4 वर बाद झाले नितीन, 2 वर बाद झाले प्रदीप, 1 वर बाद झाले भरत. चंदू शून्यावर आणि किरणला खातं खोलायचं आहे. धावसंख्या 14. 8 चेंडू मध्ये 14 आलेत आणि हा चेंडू जाईल जाईल सीमा पार. षटकार. इंद्रपाल तरेला या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. पहिल्या 6 मध्ये 7 आणि इंद्रपाल तरेच्या 3 मध्ये 13. म्हणूनच क्रिकेटला निश्चित खेळ म्हटले इथे स्केअर ऑफ द विकेट.
क्षेत्ररक्षक आहेत के चांगला झेल. अजून एक फलंदाज बाद किरण. केकेनं या सामन्यातून 2 झेल टिपलेत. संजय मडवीनं 2 झेल टिपलेले. काय फिल्डिंग पोझिशन आहे. नवीन फलंदाज पोलार्ड. हेच अगदी पोलार्डकडे देखील कॅरॉन पोलार्ड सारखी ताकद आणि शरीरयष्टी आहे. बघूया पोलार्ड कडून अपेक्षा आहेत नितीन गवलीला. फलंदाज बाद झालेत 5, धावा बनलेत 20, चेंडू टाकून झालेत 10. हा फटका इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवर झेपावत आहेत. एक सिंगल धाव येईल. संजय मडवी पहिल्या सामन्यातून चांगली फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते. केकेनं देखील या सामन्यातून चांगले 2 झेल अगदी सीमारेषा लगत टिपलेले आहेत. घरचे प्रेक्षक अगदी डोळ्यात तेल घेऊन हा सामना पाहत आहेत. नक्कीच घरची स्पर्धा आहे. हा चेंडू देखील ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया एक कंप्लीट केली अनिल मुकादमनं. दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव इथे पूर्ण करताना. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 5 बाद, धावा बनलेत 23. 11.50 च्या सरासरीनं या धावा आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 16. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून राजेश याचं येणं बाकी आहे. शरद काटेकर हा एक चांगला फलंदाज आहे. दोन ओव्हर मध्ये 23. बंद्रा मारुती काल्हेर संघ आपण देखील तयारीत राहायचं आहे. या सामन्यातून विजेता आणि बंद्रा मारुती काल्हेर आजच्या गटातून क्वार्टर फायनल चा आपण तिसरा सामना पाहणार आहोत. बघूया या सामन्यातून सोनाली की पायगाव, पायगाव की सोनाली. काल्हेर संघाने देखील या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या आजच्या दिवसातून आपल्या नावावर कोरलेली आहे. तब्बल 68 धावा त्यांनी टोकले होते. जवान मान सरवली या संघासमोर. देवेश स्पोर्ट पाये संघाचे करता धरता उमेश मुकादाम, योगेश देवलीकर आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. या स्पर्धेमध्ये आपण आलात, सहभाग घेतला सोनाली संघाच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. गोलंदाज आलेत सकाराम थालकार. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विनायक स्मृती स्पर्धेमध्ये त्यांनी मान पटकावलेला आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अगदी समोर खेळलेत. चांगले क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आपण पाहतोय. गोरख गोरख जोशी 24 धावा 13 चेंडू. भरपूर शपल क्रॉस. इथे चेंडू येण्याआधीच मन बनवलं होतं फटका खेळण्यासाठी. तुम्ही अगदी मनामध्ये ठरवून फटका खेळू शकत नाहीयेत. चांगला चेंडू होता. बॅटची कडा. एस्ट्यांच्या मागे एसटी रक्षक दक्ष आहेत. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद अनिल मुकादम. सोनाली संघाचं क्षेत्ररक्षण खूप चांगले आहे.
आतापर्यंत आपण पाहिलेत की जे झेल उडालेत ते सर्वच्या सर्व झेल त्यांनी अचूक टिपलेले आहेत. यावरून एक अंदाज आपण लावू शकतो की सराव चांगला आहे या संघाचा. नवीन फलंदाज गणेश आणि गणेशनं आल्या आल्या चेंडूला प्रसाद दिलाय. 6 धावांसाठी चेंडू सीमापार. षटकार. धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हार. निखिलजी भंडारी आपण मान्यवर कक्षामध्ये या. निखिल भंडारी. इथे हा चेंडू इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये आणि इथे देखील खेळ. फलंदाज बाद. आतापर्यंत या स्पर्धेतून मला वाटतं हा 6वा झेल आहे. 2 संजय मडवीनं, 2 केकेनं, एक यष्टीरक्षक चंद्रकांत तरेनं आणि हा झेल टिपला संतोष पाटीलनं. क्या बात आहे. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. 6 झेल उडाले आणि 6च्या 6 झेल अचूक टिपलेले आहेत. नवीन फलंदाज राजेश. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा लागले 30. चांगला फटका 20 मध्ये आपण पाहतोय चेंडू अगदी ऍडिशनल लॉंग ऑन रिझन मधून उचललाय. फक्त एक सिंगल मिळेल. 3 ओव्हर. धावसंख्या 31. फलंदाज बाद झालेत 7. 7 फलंदाज बाद झालेत आणि 31 धावसंख्या देखील धावफलकावर लागलेली आहे. न्यूझीलंड पायगाव. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच याआधी आपण पाहिले तर सोनाली गावाकडे 40+ क्रिकेट खेळलं जाईल की नाही ही मात्र शंका होती. मात्र या संघटनेमध्ये आज संघ दाखल झाले आणि त्या संघामध्ये आता कित्येक असे खेळाडू आहेत. जवळजवळ मला वाटतं 20 ते 25 खेळाडू असतील. जॉईन 38 संघांचा सदस्य आहे. बघा आमच्या बाजूला मानकुलीच्या बाजूला भाटाले गाव आहे. भाटाले गावामध्ये देखील नवीन 40 मास्टर 40+ मध्ये 2 टीम आहेत. भाटाले गावाचा विचार देखील केला नव्हता की त्या गावामध्ये 40+ क्रिकेट एवढा खेळला जाईल. क्या बात आहे. यष्टीरक्षकाची कमाल. इथे फलंदाज यष्टीची धडक धडक. संघ होता प्रगती भाटाले. रेग्युलर क्रिकेट देखील आपण पाहिलं होतं. मात्र 40+ चे सध्या 2 टीम आहेत. ब्राह्मणदेव भाटाले ए आणि ब. भिवंडीमध्ये सध्या रेग्युलर क्रिकेट पासून 40+ क्रिकेट खूप फेमस आहे. प्रत्येक आता तुम्ही संडेला पहा कुठे ना कुठे तुम्हाला 40+ ची स्पर्धा पाहायला मिळेल. सिनियर 40+ असो नवीन 40+ की मास्टर. रेग्युलर पासून भिवंडी तालुक्यामध्ये 40+ क्रिकेट हे खूप आता फेमस झालेलं आहे. हा फटका उडवलाय पुन्हा एकदा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. फलंदाज बाद. इंद्रपाल तरेनं झेल टिपलाय. रवींद्र बाद झालेत. किती विकेट गेलेत अल्पेश? 9. क्या बात आहे. शरद काटेकर. नक्कीच या सामन्यातून न्यूझीलंड पायगाव संघाच्या सर्व फलंदाजांना फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. शेवटची विकेट आहे आणि संतोष पाटील ऑन हॅट्रिक. 4 चेंडू बाकी आहेत. रवींद्र मडवीकडून संतोष पाटीलला जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500. शिवाजी मडवी यांच्याकडून 500. क्या बात आहे. बॅटर शरद काटेकर. हा चेंडू वाईट. नाही चान्स आहे. तुम्ही देऊ शकता. ते देऊ शकतात. मात्र ही विकेट हॅट्रिक नाही होणार. चालेल
बघूया विकेट घ्या संतोष पाटील. चांगला चेंडू काय गोलंदाजी आहे. 3 ओव्हर मध्ये धावा 30 होत्या. अजून एक विकेट घेतला तरी रवींद्र मडवी 500 इथे चेंडूला अगदी पॉइंट आणि गलीमधून काढलाय. एक कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान. संजय मडवी तिथे उपस्थित होते. चेंडूला चांगला स्टॉप केलं होतं अगदी. धावसंख्या 33. शेवटचे 2 चेंडू 40 की 40 अंडर मध्ये बघूया. 33 झालेत. शेवटची जोडी आहे. आणि हा फटका हवेमध्ये मात्र खाली क्षेत्र आहे. चेंडू सेफ प्लॅन्ड होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसरीसाठी शरद काटेकरचे चांगले प्रयत्न. 2 धावेंनी संघाची टोटल 35 धावा झालेत. बघूया पोलाटला नावाला साजीचा फटका मारता येईल का. या इनिंगचा एक चेंडू शेष आहे. आज बंद्रा मारुती कल्हेर संघाची देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे. स्पर्धेच्या सकाळच्या सत्रातून 2 विजय त्यांनी संपादन केले. तिथे चांगला फटका गॅप मधून चेंडू डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि बरोबर 39 धावा बनवल्यात. काल देखील गुरुदत्त मानकुली संघाने जय भोलेनाथ सरुलीपाडा संघासमोर 39 धावा बनवल्या होत्या आणि 40 धावा डिफेंड केल्या होत्या गुरुदत्त मानकुली संघाने. आणि तिथून मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नव्हतं. सेमी फायनल मध्ये तो संघ देखील पुढे गेलाय. नक्कीच बघूया दुसऱ्या इनिंग मध्ये 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आई गावदेवी सोनाले संघाकडून कशा प्रकारे केलं जाईल याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे याच्या माध्यमातून ऐकूया संगीत. या स्वागताने सन्मान करूया मान्यवर कक्षामध्ये राकेश म्हात्रेंचा आपण स्वागताने सन्मान करूया. विश्वनाथजी थले आपण पुढे यायचंय. सोनाले ग्रामपंचायतचे माजी सरपंच ज्यांच्या सौभाग्यवती राहिल्या होत्या विश्वनाथजी थले यांचा शुभ सन्मान राकेश म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातो. आई गावदेवी सोनाले 40+ आयोजित उपसरपंच चषक 2024 च्या माध्यमातून शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जातोय. त्यानंतर नवनाथजी पाटील आपण पुढे यायचंय. नवनाथजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. विश्वनाथजी थले यांच्या शुभ हस्ते नवनाथ पाटील यांना देखील सन्मानित केलं जातोय. स्वागत आणि सन्मान मित्रांनो केला जातोय माणुसकीचा प्रेमाचा आणि आपुलकीचा. नवनाथ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान विश्वनाथजी थले यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर निमकर पाटील आपण पुढे यायचंय. आपलं देखील स्वागत आणि सन्मान केले जाईल. रुपेश हराट आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव. भारतीय संस्कृतीनुसार आपल्या समाजामध्ये नक्कीच आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान हा नेहमीच केला गेलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील कित्येक मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण केलेले आहेत. त्यानंतर शरदजी पाटील आपण पुढे या. शरदजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. रुपेश हराट यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. प्रेमजी थले यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. धन्यवाद. तर आपण स्वागत सन्मान इथे थांबूया.
आणि जाऊया चालू सामन्याकडे. ऐकूया चालू सामन्याचं दुसऱ्या सत्रामधून समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कालीराम केनी. वली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 40 धावांचं लक्ष आहे, अर्थातच 10.00 च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत आणि गावदेवी सोनाले टीमला या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरुण पाटील विथ अरुण पाटील त्या ठिकाणी सज्ज झालाय. नॉन स्ट्राईक एंडला संजय मडवी तर फ्रंट लाईन षटक नितीन गवली. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने अरुण पाटीलने स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन केलंय. संजय मडवी यस बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे रवी मडवी यांच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये नक्की झिरो ठरला होता. अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने आपल्या टीम साठी. नक्कीच मागच्या मॅच मध्ये 15 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने मॅन ऑफ द मॅच देखील घेतली होती संजय मडवीने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. यानंतर बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. या वेळेस पुन्हा एकदा अजून एक खराब चेंडू. बॅक टू बॅक सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. आपल्या टीमने धावा ज्या आहेत त्या कमी बनवल्यात आणि त्यामध्ये तुम्ही जर अवांतर धावा खर्च कराल तर मात्र हे पराभवाचं कारण ठरेल. या वेळेस ऑफ ड्राईव्ह फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 8 वर पोहोचलंय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. लो फुटास बॉल होता. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. एका धावेसोबत 9 या धावसंख्येवर धावसंख्या पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल फटका भरपूर चांगला आहे. अतिशय सुरेख फटका मिड ऑफच्या वरून उडवलाय. रंग ऑफ सीमारेषेलगत चेंडूला मात्र चेस केलं गेलं. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. आज नितीन गवली मात्र त्या लय मध्ये दिसून आला नाहीये. ती फलंदाजी असेल गोलंदाजी असेल फारसं काही योगदान आपल्या टीमला देऊ शकला नाहीये. तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी आई गावदेवी सोनाली टीमची आपण पाहतोय. कारण 10.00 च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत.
मात्र सरासरीहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. एकंदरीत सुरुवात भरपूर चांगली. आई गावदेवी सोनाले यांचं हे आयोजन आपण पाहतोय. उपसरपंच चषक 2024. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. नक्कीच यानंतर मात्र बंद्रा मारुती काल्हेर विपक्ष चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत असेल आणि त्यानंतर या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर अनिल मुकादम. होया अनिल कशा प्रकारे हे षटक हाताळेल. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण आपण फैलावलेलं पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये आहेत. त्यावेळेस चेंडू पायावर आदळला होता. त्यावेळेस सिक्स सोडून चेंडू हाताळला होता. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका. अरुण पाटीलच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहिला. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. थोडी मिसफील्ड झाली आहे. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं नितीन गवली मात्र आज त्या लय मध्ये दिसून येत नाहीयेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अनिल मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवलं होतं. काऊ कॉर्नर रिसर्न मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. मात्र जोपर्यंत बॅकअप होईल 2 धावा कंप्लीट झाल्यात. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 40 धावांचं एक माफक लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी आई गावदेवी सोनाले टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉल चांगला होता. क्षेत्ररक्षकांची साथ तेवढी मिळत नाहीये. मात्र त्या दरम्यान तिसऱ्या पंचांची सुविधा नाहीये. आउटफील्ड अंपायर तुम्ही जो डिसिजन देणार तो मात्र या ठिकाणी फलंदाजाला देखील मान्य करावा लागेल. आउटफील्ड अंपायर्स तुम्ही जो डिसिजन देणार तोच मान्य करावा लागेल. नोट आउट. यस पंचांनी मात्र बाद घोषित केलाय. रनआउटची विकेट, पहिली विकेट संजय मडवी. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाल्यात. नवीन फलंदाज इंद्रपाल तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलत आहेत. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिलं षटक 11 धावांचं, दुसरं षटक 12 धावांचं. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 40 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र 23 धावा धावफलकावर झाल्यात. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. बाकी आहेत. षटकातील पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅक वर गणेश. षटक क्रमांक 3. या वेळेचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज जज करतोय. अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद अरुण पाटील. नवीन फलंदाज के के कैलास मडवी मैदानाच्या आतमध्ये. गणेशने काढली पहिल्या बॉलवर विकेट. पुन्हा एकदा गणेश सज्ज झालाय. या बले समोरच्या दिशेने नितीन गवळी त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. या बल्यास देखील टॉप एज लागलाय. पुन्हा एकदा गोलंदाज झेल खाली. आता मात्र कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. इंद्रपाल तरेचा झेल सोडणं कदाचित टीम पायगावला महाग पडेल. एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, नक्कीच त्याचा झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. परंतु खरं तर नक्कीच गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये अशा प्रकारचे झेल घेणं थोडं कठीण असतं. मात्र अशा परिस्थितीत जे कठीण काम आहे ते तुम्हाला सोपं करून दाखवावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. गणेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या वेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. गणेश पुन्हा एकदा. या वेळेस देखील मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी
11 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक 11 धावांचं, दुसरं षटक 12 धावांचं. तर या षटकामध्ये कमबॅक केलंय न्यूझीलंड पायगाव टीमने. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गणेश या गोलंदाजाने आणि त्याच्या जोरावर आता मात्र शेवटचे 6 चेंडू विजयासाठी डबल वन. 11 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करा. कारण यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो प्लीज विनंती आहे की आपण वेल थोडा कमी खर्च करा. 6 चेंडू बाकी आहेत. 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वर प्रदीप येतोय. षटकातील पहिला बॉल. या बुलेचा बॉल गली रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. अतिशय देखणा फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. ब्रेक फटका त्या ठिकाणी इंद्रपाल तरेच्या बॅट मधून 4 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू आणि 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील बॅटची कडा लागली आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. प्रदीप शेवटचं षटक फेकतोय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. 5 धावांची आवश्यकता. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. अतिशय सुरेख फटका. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. या चौकारासोबत स्कोर इज लेवल. एका धाब्याची आवश्यकता आहे. आणि विजयाचा फटका इंद्रपाल तरेच्या बॅट मधून. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी सोनाले टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक न्यूझीलंड पायगाव. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने षटक क्रमांक पहिलं फेकलं होतं. 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना ठोकले